नमस्कार. सुमित्रा बोधवानी चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आजची ही गोष्ट पैशांची नाही, प्रतिष्ठेची नाही, तर आपल्या अस्तित्वाची आहे. आजकाल आपण सुशिक्षित झालो, पैशाने मोठे झालो, पण कुठेतरी एक गोष्ट मागे सुटत चालली आहे. एका तरुणाची ही गोष्ट आहे, ज्याला वाटलं की आपण आयुष्यात सगळं काही मिळवलं, पण एका रात्री त्याच्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे त्याचे डोळे उघडले आणि थरथरत्या हाताने तो स्वतःशीच म्हणाला, "मी संस्कार विसरलो." ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही, तर आजच्या पिढीचा आरसा आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या मनाचा ठाव घेईल. पिढीजात आमच्यावर संस्कार होते. बाईने घर सांभाळावं आणि बापाने पैसा कमवावा. स्त्रीने चूल आणि मूल सांभाळावं आणि बापाने नोकरी करावी. मी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर वाचले आणि पिढीजात संस्कार विसरलो. तिला तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, तिला समाजात मान सन्मान मिळावा, म्हणून मी नोकरी सोडून तिला नोकरी करायला दिली. खरंच मी संस्कार विसरलोच. बाई म्हणजे पायातलं पायतण असं नेहमी ऐकत आलो. खरं तर एकीकडे बाईला पायतान म्हणायचं आणि दुसरीकडे तिची पूजा करायची. हा दुपटीपणा मी दूर सारला. मी कधी तिला साधं पायाला दर्शनासाठी हात लावू दिला नाही. तिला पायतान न समजता गळ्यातला मोतीहार समजलो. खरंच मी पूर्वापार मिळालेले संस्कार विसरलो. पतीची सेवा हीच बाईसाठी सर्वात महत्त्वाची असते हे संस्कृती शिकवते, पण मी देखील विसरलो. कधी तिला माझी सेवा करायची संधीच दिली नाही. वेळप्रसंगी तिच्या दुःखात मी तिचे पाय चेपून दिले, भांडे-धुणी केली, पण तिला माझ्या सेवेत राबवलं नाही. खरंच मी पूर्वापार चालत आलेले संस्कार विसरलो. बहिणीने सासू-सासरे, नवरा यांची सेवा करावी, त्यांचं ऐकावं, भांडण करू नये म्हणून तिला समजावून सांगत असताना तिला मारलं सुद्धा. पण बायकोच्या सुखासाठी गाव सोडलं, घर सोडलं. खरंच मी संस्कार विसरलो. माझ्या आईबापाला साधा फोनही न करणाऱ्या बायकोला मी दुसऱ्याची लेक म्हणून कधी एक झापड देखील मारताना 1000 वेळा विचार केला. तिच्या आईच्या प्रत्येक वाक्यात जी हुजुरी केली. खरंच मी संस्कार विसरलो. बाप आईला सासू-सुनेच्या झगड्यामुळे बेदम मारायचा हे डोळ्याने अनेकदा बघितलं, म्हणून बायकोला कधी मारावं वाटलं नाही. कधी एखादी चापट मारलीच तर तिचा देखील भरभरून मार खाल्ला, पण कधी तिला सोडून देतो असा विचार आला नाही. नातेवाईकांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून एखादा कपडा टाकावा तशा बायका टाकून दिल्या, पण मी ती अशातही तिची साथ सोडली नाही. खरंच मी संस्कार विसरलो. आजही गावात भोंगा लावून जरी विचारणा केली की मी किती जणांना शिव्या दिल्या, तर 1-2 लोक सोडली तर यावर लोक मिळणार नाहीत. पण तिच्यासोबत लग्न झाल्यापासून मी बोलायचं कसं विसरलो. बोलताना शब्दापेक्षा शिव्या जास्त येतात. तिला मारू शकत नाही. स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकत नाही, कारण कधीही फोन न करणारी माझी बायको माझ्या पश्चात माझ्या आईबापाला किती जीव लावेल हा प्रश्न मला सतावतो. मी पण माणूस आहे. तिच्यासाठी घरदार, आईबाप, मित्र, परिवार सगळं सोडलं. कधी राग आलाच तर कुणाकडे व्यक्त होणार, कारण माझ्यासोबत आता फक्त तीच तर आहे. कुणाच्या मुलीला मारायचं मला जमत नाही, मग तो राग शिव्यामधून कधीतरी बाहेर निघतो. अर्थात ते चुकीचं म्हणून तर म्हणतो मी संस्कार विसरलो. सकाळी आईने स्वयंपाक नाही केला तर तिला काही बोलणारा मी. आता बायकोला ड्युटीवर जावं लागतं म्हणून एखाद्या वेळी नाही होत स्वयंपाक म्हणून स्वयंपाक समजून घ्यायला लागलो. कधी स्वतः भाजी खिचडी करायला लागलो. आई कपडे धुवायची, बहीण कपडे धुवायची, तेव्हा रोज एक तरी ड्रेस धुवायला असायचाच. बहीण किंवा आई उलट कधी बोलल्या नाही, पण आता काहीही न बोलता बायकोला खूप काम असतं म्हणून माझी बादलीभर कपडे मी स्वतः धुवायला शिकलो. आई सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कामच करायची, पण तिला दिलेला त्रास मी बायकोला देत नाही.
आईने एक हंडाभर पाणी आणायला सांगितलं तरी तिचं कधी ऐकलं नाही. पण आता बायकोच्या घरच्या कामात तर मदत करतोच. घरात झाडून घेण्यापासून तर इतर तिच्या ऑफिसमध्ये पण झाडून घेतो. तिच्या कामात मदत करतो. खरंच मी किती नालायक झालोय. सारे संस्कार विसरलो. मला एखादी भाजी आवडत नसेल तर 2-2 भाज्या कराव्या लागत होत्या. पण आता एक कारलं सोडलं तर सर्वच भाज्या खायला शिकलो. खरंच आईला दिलेला त्रास मी बायकोला देत नाही. खरंच मी संस्कार विसरलो. आई-बापाने शिकून मोठं केलं ते आता थकले. त्यांना सांभाळण्याच्या वयात मी आजही त्यांच्याकडून पैसे घेतोय आणि संसाराला लावतोय. खरंच मी संस्कार विसरलो. मी ना एक चांगला मुलगा झालो, ना एक चांगला नातू झालो, ना मी चांगला बाप झालो. मी एक चांगला नवरा तरच नाही तर नाहीच असं बायको नेहमीच सांगते. आई-बापाची गरिबी बघून कधी कोणतं व्यसन केलं नाही. आजोबा दारू पीत होते पण कधी त्यांचं अनुकरण करावं असं वाटलं नाही. एक पैसा देखील कधी बाहेर खर्च केला नाही. कधी कोणत्या धाब्यावर पार्टी नाही की कधी कोणत्या मुलीसोबत फिरणं नाही. पण आता हप्ता 2 हप्त्यातून एकदा तरी बाहेर खाणं होतंच. खरंच मी संस्कार विसरलो. लहानपणापासून स्वाध्याय परिवाराच्या बालसंस्कार केंद्रात संस्कार मिळालेला मी, हिंदू धर्मातील भगवद्गीतेचा बालपणीचा अभ्यास केलेला मी, कर्मयेवाधिकारस्त्वमाफलेषु कदाचन हे लहानपणीचे मनावर बिंबलेले मी, कर्म करायलाच फळाची अपेक्षा करायची नाही. मूर्तिपूजेपेक्षा व्यक्तिपूजा करणारा मी, भागवत धर्माला मानणारे आजी-आजोबा, प्रचंड विठ्ठलभक्ती त्यांचे संस्कार माझ्यावर झालेले, आई आणि वडिलांची महादेवावर निश्चिम श्रद्धा म्हणून मी तेवढाच मोठा शिवभक्त. पण लग्न झाल्यावर बायकोला कधी उपवास करायला लावला नाही. कुठल्या पोथ्या पुराणात अडकला नाही. तुला हवं तसं आयुष्य जग हे स्वातंत्र्य दिलं. तू स्वतःला सिद्ध कर, हवी ती मदत मी करीत गेलो. कदाचित देवधर्मात अडकलो असतो तर ते जे यश अनुभवात आहे ते तिला अनुभवता आलं नसतं. पण मी मात्र ते बालसंस्कार केंद्रात मिळालेले, वारकरी पंथातील सर्व संतांनी सांगितलेले, आईने शिकवलेली महादेव देवाची भक्ती सर्वच विसरलो. खरंच मी संस्कार विसरलो. माझी भाची लहान असतानाच कुठे पण मुतायची. अगदी जेवण करताना, जेवणाच्या ताटाजवळ, घरात, गादीवर. मग मी बहिणीवर रागवायचो तेव्हा ती सहज बोलायची, तुला लेकरे झाले की मग बघू. मी तिला म्हणायचो, असं माझ्या लेकरांनी केलं तर मी बायकोला ओरडेल. पण खरंच आता माझ्या पोरीचं ढुंगण पण धुवायला शिकलोय. तिने जिथं संडास केली ती जागा स्वच्छ करून पुन्हा तिथे जेवायला जाऊन बसतो. खरंच किती संस्कार विसरलो मी. नालायक झालो. एवढा संस्कारहीन का झालो मी? एवढा संस्कारहीन कुणासाठी झालो मी? हे सर्व करून अपमानाशिवाय काय मिळवलं मी? माझ्या संस्कारहीनतेच्या अशा खूप गोष्टी आहेत, पण तूर्तास एवढंच. आणि म्हणूनच मित्रांनो, त्या रात्री त्या मुलाला समजले की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंत बँकेतल्या पैशात नसते, तर आईवडिलांनी दिलेल्या संस्कारात असते. शिक्षण आपल्याला बोलायला शिकवतं, पण संस्कार आपल्याला कुठे, काय आणि कसं बोलायचं हे शिकवतात. पैशाने विकत घेतलेली गादी झोप देऊ शकते, पण आईवडिलांचा आशीर्वाद आणि चांगले संस्कार मनाला खरी शांतता देतात. जर आपण आज आपल्या संस्काराची शिदोरी विसरलो तर येणारी पिढी काय शिकणार? आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण प्रगतीच्या घाईत आपले संस्कार तर मागे नाहीत ना सोडत? थोडं थांबूया, मग मागे वळून पाहूया आणि आपले संस्कार जपायला शिकूया. तुम्हाला ही आजची बोधवाणी कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. जर या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी तुमच्या या लाडक्या सुमित्रा बोधवाणी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.